नमस्कार मित्रांनो, मी धैर्यशील आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत सिंप्लिफिकेशनचा पार्ट 1, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत सगळ्यात आधी 100 आणि त्याच्या जवळच्या संख्यांचे स्क्वेअर कसे करायचे ते। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण शिकणार आहे 50 आणि त्याच्या जवळच्या संख्यांचे स्क्वेअर। ठीक आहे, 100 चा जर स्क्वेअर केला किंवा 100 च्या संख्यांची जेव्हा आपण स्क्वेअर करतो तर त्याचा आपला ऍक्च्युअल आपण जेव्हा एक्झाम मध्ये असतो त्यावेळेस त्याचा यूज कसा होतो किंवा त्याचा यूज करायचा कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला टॉपिक। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया 100 च्या जवळचे ज्या काही संख्या असतील त्या संख्यांचे स्क्वेअर करायचे। 100 च्या जवळचे म्हणजे बघा, आता याला असं म्हणतात की 100 बेस मानून 100 बेस मानून आपण संख्यांचे स्क्वेअर करतो। तर जनरली आपण स्क्वेअर किती करतो, तर ते येतात 70 पासून तर 70 पासून 130 पर्यंत। तर ह्या संख्यांचे जेव्हा आपल्याला स्क्वेअर करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची एक गोष्ट आहे ते आपल्याला माहिती पाहिजे। म्हणजेच काय बघा, आपल्याला 1 पासून तर 30 या संख्यांचे स्क्वेअर आपल्याला माहिती पाहिजे। 1 पासून तर 30 या संख्यांचे स्क्वेअर माहिती पाहिजे। ठीक आहे, तर या संख्यांचे स्क्वेअर करताना तर मेथड बघूया करायचं काय असतं, ऍक्च्युअल आपण करतो काय। तर बघा, सुरुवातीला एक उदाहरण बघूया, त्याच्यानुसार आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया। समजा उदाहरण म्हणून मी जर बघितलं, समजा मी म्हटलं तुम्हाला मला 109 या संख्येचा वर्ग करायचा आहे। 109 या संख्येचा वर्ग करायचा तर त्यासाठी मेथड काय, पहिल्यांदा आपण 2 पार्ट मध्ये त्याचा आन्सर काढणार। 2 पार्ट मध्ये आपण त्याचा आन्सर काढणार। तर इथं काय लिहायचं तेही बघूया, तर स्टेप बाय स्टेप। तर आता आपण जे बघतोय ते काय बघतोय, 100 बेसने किंवा 100 बेस मानून संख्यांचे स्क्वेअर करणे। तर मग याच्यात बघायचं काय, फक्त बघा सुरुवातीला बघायचं ती संख्या 100 च्या कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे। ठीक आहे, काय बघायचं, ती संख्या 100 पेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे। तर इथं मला सरळ सरळ दिसतंय ही 109 ही जी संख्या आहे ही 100 पेक्षा 9 ने जास्त आहे। मग जेव्हा जास्त येईल तेव्हा प्लस लिहिणार आपण, आणि कितीने जास्त होती 9 ने। ठीक आहे, इथपर्यंत आले। तर याच्या नंतर काय करायचं, ते 100 पेक्षा 9 ने जास्त होती ते आपण लिहून घेतलं। त्याच्यानंतर काय करायचं, जी संख्या असेल, जी दिलेली संख्या आहे जिचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे ती संख्या प्लस कितीने जास्त होती ते 9, ह्या दोघांची ऍडिशन करायची। ती येईल तुमची 118 बरोबर ना। 109 अधिक 9 118। तर काय करायचं, मग ही जी आलेली 118 ही जी संख्या आहे ही आपण लिहिणार इथं। ठीक आहे, हे 118 कशा आले ते समजलं ना। 109 अधिक 9 118 आणि हेच 118 आपण इथं लिहिले। ठीक आहे, आता राहिली गोष्ट या 2 संख्यांची। तर इथं काय लिहिणार, तर इथं लिहिणार आपण जी आपली जास्त आलेली जी संख्या होती ती किती आहे, 9 ने जास्त होती ना ही संख्या, 100 पेक्षा 9 ने जास्त होती, म्हणून हे एक्स्ट्रा आलेले किती 9। ह्या संख्येचा जो स्क्वेअर असेल 9 चा स्क्वेअर आपण लिहिणार इथं, तो असेल 81। म्हणजे 109 चा स्क्वेअर असेल 118 81। इथपर्यंत आलं। अजून एखादं उदाहरण बघू आपण। समजा 104 ह्या संख्येचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे। 104 प्रोसेस सेम त्याच प्रोसेसने जाणार। आता हे जे मी लिहितो हे लिहिलंच पाहिजे असं काही नाही, हे समजण्यासाठी मी काढतोय। ठीक आहे, तर कितीने जास्त ही संख्या आता 100 पेक्षा 4 ने जास्त आहे। बस काय करायचं, 104 अधिक 4 108 आणि हे 108 आपण लिहिणार इथं। आणि इथं काय लिहायचं आपण, कितीने जी ती संख्या कितीने जास्त होती त्याचा स्क्वेअर। तर कितीने जास्त होती 4 ने, मग 4 चा स्क्वेअर किती 16। मग 4 चा स्क्वेअर 16 आपण कुठे लिहिणार इथं। म्हणजे आपला आन्सर काय असेल 108 16। ठीक आहे, अजून दुसरी संख्या बघू। समजा मी म्हटलं 107 चा स्क्वेअर। आता हे सगळं करणार। ठीक आहे, इथं काय लिहायचं आपण, कितीने जास्त होती, कितीने जास्त आहे आता इथं +7। ठीक आहे, याची ऍडिशन किती 114 आणि हे 114 आपण कुठे लिहिणार इथं। ठीक आहे, आणि इथं काय लिहायचं आपण, ही जी एक्स्ट्रा संख्या होती तिचा
वर्ग करायचो. म्हणजे 7 चा वर्ग किती 49 आणि तो 49 आपण लिहिणार इथं. म्हणजे याचा आन्सर काय असेल 114 49. ठीक. समजा बघा, समजा तुम्ही म्हटलं अजून थोडीशी संख्या वाढवली. समजा मी म्हटलं 112 112चा स्क्वेअर. प्रोसेस सेमच, आपण त्याच प्रोसेसने आपण त्याचा आन्सर काढणार. बघा आता इथे किती जास्त आहे 100 पेक्षा किती जास्त आहे 12. आधी प्लस करून टाकले, हे आले आपले 124. ठीक आहे, हे 124 मी लिहिले सरळ सरळ इथं. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर ती संख्या कितीने जास्त आहे 12. मग आता ह्या 12चा स्क्वेअर किती होईल 144. आता 144 मी या दोन याच्यात नाही लिहू शकणार ना. आता इथं 144 मी कसे लिहिणार बरोबर. आता इथं जर मी ते लिहू शकत नाही तर ही लिहिण्याची साधी साधी पद्धत आहे. इथं जेवढे बसताय तेवढे बसून घेऊ. किती बसतील इथं, इथं बसतील 44 आणि राहिलेला जो एक असेल तो इथं बरोबर. हा म्हणजे हातचा म्हणू शकतो आपण त्याला. आणि याचा आन्सर मग आपलं काय येईल 1 2 5 4 4. ठीक आहे, इथपर्यंत आले सर्व. आता ह्या सगळ्या गोष्टी तोंडी करायचा प्रयत्न करू आपण. म्हणजे बघा कसं, समजा एक उदाहरण बघू. आता त्याचा आन्सर मात्र आपण तोंडी काढायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता समजा 108चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय बघायचो 100 पेक्षा कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे. तर 108 मध्ये 100 पेक्षा कितीने जास्त आहे 8 बरोबर. म्हणून 108 अधिक 8 ते किती झाले 116 बरोबर. 108 अधिक 8 116. आणि कितीने जास्त होती 8 ने, म्हणून 8 चा वर्ग किती 64. म्हणून आपला आन्सर किती येईल 116 64. 116 64 हे आपला असेल आन्सर. चला टॅली करून बघू परत एकदा. समजा 108 चा वर्ग करायचा होता आपल्याला. बघितलं आपण 8 ने जास्त आहे प्लस केले, इथं आले 116. 116 आपण सरळ सरळ इथे लिहिले. त्याच्यानंतर 8 चा स्क्वेअर 64 हा लिहिला इथे. ठीक आहे, म्हणजे उत्तर आपलं काय झालं बरोबर. म्हणजे तोंडी काढायचा प्रयत्न, जशी जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं तुम्ही आन्सर तोंडी काढायला सुरुवात करणार. ठीक आहे. आता हे होते 100 पेक्षा जास्त. आता जर संख्या 100 पेक्षा जर कमी आली, 100 पेक्षा जर कमी आली तर काय करायचं उदाहरण बघू. समजा 96 चा स्क्वेअर करायचा. मेथड तीच राहील. 2 टप्प्यात आपण आन्सर काढणार. 2 टप्प्यात आन्सर काढणार. बघ आधी आपण बघत होतो 100 पेक्षा कितीने जास्त आहे. आता इथं फक्त बघा 100 पेक्षा कितीने कमी आहे. ठीक आहे, 100 पेक्षा आता इथं कितीने कमी आहे, कमी म्हणून मायनस दिले. ठीक आहे, 4 ने कमी. मग आपण काय करणार फक्त आता ह्या 96 मधून हे 4 मायनस करा. आले तुमचे किती 92. आणि हे 92 तुम्ही कुठे लिहिणार इथं. आणि नंतर आपण इथं काय लिहायचो, ही ज्यादा ही एक्स्ट्रा जी आलेली संख्या आहे तिचा स्क्वेअर आपण इथं लिहायचो. आता -4 चा जरी आपण स्क्वेअर केला तरी तो आपल्याला भेटणार किती 16 बरोबर ना. कारण मायनस मायनस काय होतंय, मायनस इंटू मायनस जर केलं तर आपल्याला प्लस मिळते. एवढं सगळं आपल्याला माहिती आहे. अजून एखादं उदाहरण बघू. समजा 94 चा स्क्वेअर. 94 चा स्क्वेअर आन्सर आपण ते सेम 2 टप्प्यात काढणार. आता बघितलं आपण इथे कितीने कमी दिसले आपल्याला 100 पेक्षा 6 ने कमी दिसली. 94 - 6 हे आले आपले 88. आणि हे 88 आपण लिहिले इथं बरोबर. हे 88 आपण इथं लिहिले. नंतर बघितले हे उरलेले 6. ह्या 6 चा स्क्वेअर 36. म्हणजे आपला आन्सर काय असेल 8836. आता आपल्याला स्क्वेअर वगैरे काढता यायला लागले 100 च्या जवळ. पण नंतर याचा वापर एक्झाम मध्ये आपण त्याचा वापर कसा करतो, म्हणजे याचा ऍक्च्युअल यूज काय एक्झाम मध्ये, तर तो यूज कसा असतो ते आता शिकू आपण. उदाहरण म्हणून आपण एक बघून घेऊ. 107 गुणिले 105. ठीक आहे, ट्रॅडिशनल वेने करायला गेलो तर याला आपल्याला खूप वेळ लागेल. कारण आपल्याला शिकवलंय ते स्टेप बाय स्टेप एक 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 एक. आधी आपण 5 ने गुणणार, मग 0, मग 1 असं गुणणार. ठीक आहे, तर आपण 100 बेस मानून आता हा गुणाकार कसा करू शकतो, आपण जसं करायचो तसंच. फक्त बघा चेंज कुठं असतो बघा. आता सुरुवातीला ही संख्या आहे, इथं बघून घ्या 100 पेक्षा किती जास्त आहे. इथं 7 जास्त आहे. इथं किती 5 जास्त आहे. 100 पेक्षा इथं 7 जास्त आहे, इथं 5 जास्त आहे. इथं फक्त लक्षात ठेवा
आपण काय करायचो, 100 बेस मांडल्यानंतर आपण दिलेल्या संख्येतच ते ऍड करायचो, बरोबर ना. आधी आपण समजा इथं समजा मी उदाहरण घेतो जे फरक कळलं तुम्हाला. 105 5 जास्त 110 ठीक. आता याच्यात आणि याच्यात फरक कसा करतो बघा आपण. आता इथं पण बघितलं आपण 100 पेक्षा किती जास्त आहे 7, इथं बघितलं 100 पेक्षा किती जास्त आहे 5. ठीक आहे. आता इथं बघणार आपण, आता इथं आपण बघा इथं काय करायचो, ही जी एक्स्ट्रा आलेली संख्या आहे ही आपण याच्यातच मिळवायचं, बरोबर. इथं फक्त चेंज करणार आपण, ही एक्स्ट्रा आलेली जी संख्या आहे ही 7 आपण याच्यात प्लस करणार आणि ही एक्स्ट्रा आलेली 5 ही याच्यात प्लस करणार. काही करा, काहीतरी एक करायचं, म्हणजे 107 अधिक 5 करा किंवा 105 अधिक 7 करा, कोणतीही एक गोष्ट करा, तुम्हाला उत्तर तेच मिळणार. म्हणजे उत्तर तर आपण असंच काढणार ते. ठीक आहे. बरं, 107 अधिक 5 करा तेच भेटणार किंवा 105 अधिक 7 करा तेच भेटणार. आपल्याला भेटणार किती बघा, 105 अधिक 7 किती, 112. ठीक आहे, 112. मग हे 112 आपण लिहिले इथं, इथपर्यंत आले सर्व. 112 कसे काढले समजलं, 105 अधिक 7 112 किंवा 107 अधिक 5 112. त्याच्यानंतर पुढची स्टेप फक्त एवढी, इथं आपण काय करायचो, एक्स्ट्रा आलेल्या संख्येचा स्क्वेअर इथे लिहायचो, बरोबर. त्या 5 चा स्क्वेअर 25 आपण इथे लिहिलं. तर इथं काय चेंज करायचा, फक्त ह्या दोघांचा जो असेल गुणाकार 7 आणि 5 चा गुणाकार आपण इथे लिहिलो, म्हणजे 7 5 35. म्हणजे आपला आन्सर काय असेल, 112 35. म्हणजे बघा चेंज जिथं केला ते समजून घ्या. आपण फक्त इथं हे क्रॉस साइन लक्षात ठेवा, हे जनरली विद्यार्थी विसरतात. अजून एक उदाहरण बघू. समजा 102 गुणिले 109. प्रोसेस सेम. इथे किती जास्त आहे 2, इथे किती जास्त आहे 9. फक्त आता इथे क्रॉस लक्षात ठेवणार आपण, म्हणजे 102 अधिक 9 किंवा 109 अधिक 2 ते एकच होणार. 109 अधिक 2 करून 111. त्याच्यानंतर फक्त ह्या दोघांचा गुणाकार 9 दुने 18. म्हणजे हे असेल आपलं आन्सर. अजून एक उदाहरण बघू. 105 गुणिले 111. इथे किती जास्त आहे 5, इथे किती जास्त आहे 11. म्हणजे 105 अधिक 11 करा किंवा 111 अधिक 5 करा, तुम्हाला भेटणार 116. ठीक आहे, 116 आणि ह्या दोघांचा गुणाकार 11 गुणिले 5 55. म्हणजे तुमचा आन्सर किती असेल 116 55. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण चेक करू शकता. ठीक आहे. आता हे गुणाकार जो बघितला आपण, ह्या दोन्ही पण संख्या 100च्या पुढच्या होत्या, बरोबर ना. या दोन्ही संख्या 100च्या पुढच्या होत्या. जर असं समजा की ह्या संख्या जर दोन्ही पण 100 पेक्षा कमी असतील, समजा त्या दोन्ही संख्या ज्या गुणाकार करायच्या आहेत त्या दोन्ही संख्या 100 पेक्षा जर कमी असतील तर आपल्याला काय करता येईल किंवा कसं करता येईल ते बघूया. आता उदाहरण बघूया एक. समजा 94 into 96. आन्सर सेम असंच काढणार आपण. आता इथे किती कमी होते, 100 पेक्षा किती कमी, इथे -6. इथे किती कमी -4. इथे पण लक्षात ठेवा क्रॉस. आता 96 -6 करा किंवा 94 -4 करा, तुम्हाला जे आन्सर भेटेल ते आपण कुठे लिहिणार इथं. ठीक. तर 96 मधून जर मी 6 मायनस केले तर मला किती भेटेल 90. ठीक, 90 आपल्याला तिथे मिळाले. त्याच्यानंतर आपण इथं काय करायचो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता -6 इंटू -4 जर मी केलं तर मला किती भेटतील, मायनस मल्टिप्लिकेशनचे रूल तुम्हाला माहिती. इथे येईल मग आपलं 24. म्हणजे ह्या 94 इंटू 96 आपला आन्सर किती येईल 9024. अजून एक उदाहरण बघू. समजा 88 इंटू 92. उत्तर आपण तसंच काढणार. इथे किती कमी आहे -12, इथे कमी आहे -8. ठीक आहे. फक्त क्रॉस हे लक्षात ठेवायचं, क्रॉस विसरायचं. क्रॉस लक्षात ठेवायचं, क्रॉस विसरायचं नाही. ठीक. आता 92 -12 करा किंवा 88 -8 करा, आन्सर तुम्हाला तेच मिळणार. ठीक आहे. आता 92 मधून जर 12 गेलं तर तुम्हाला किती मिळतील 80. ठीक आहे, हे झाले. आणि नंतर आपण इथं काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथं जे आन्सर लिहायचं आपल्याला ते या दोघांचं मल्टिप्लिकेशन.
12 96 मायनस मायनस प्लस म्हणजे आपला आन्सर किती 8096. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू. 84 × 93. आता हे तुम्ही काढू शकता आरामात, हे पण तुम्ही आरामात काढू शकले असते जर तुम्हाला स्क्वेअर करायची पद्धत जर व्यवस्थित समजली असेल ना 100 बेस मानून, तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन खूप आरामात करू शकता. समजा आता इथे किती कमी आहे 100 पेक्षा 84 कितीने कमी आहे 16 बरोबर -16 आणि हे कितीने कमी -7. मग हे क्रॉस करत 84 मधून 7 गेले, 84 मधून जर 7 गेले तर तुम्हाला किती भेटते 77 बरोबर. तर हे 77 तुम्ही इथे लिहिले, 77 इथे लिहिले, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 16 गुणिले 7. आता या दोघांचा गुणाकार येतो 112. आता 112 मी इथे नाही लिहू शकणार ना, इथे मी किती लिहू शकतो असे लिहू शकतो 112. मग आपला आन्सर किती हे एक मी याच्यात ऍड केले 7 8 1 2. हे काय असेल तुमचं आन्सर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं 100 पेक्षा कमी म्हणजे गुणाकार जो बघितला तो फक्त 100 पेक्षा जास्त असलेल्या दोन संख्या आणि 100 पेक्षा कमी असलेल्या दोन संख्या अशाच संख्यांचा बघितला. आता सपोज जर असं झालं एक संख्या जर 100 पेक्षा जास्त असेल आणि दुसरी संख्या जर 100 पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस काय करायचं ते शिकून घेऊ. समजा उदाहरण बघूया. समजा मी म्हटलं तुम्हाला 97 × 104. ठीक आहे. आता याच्यात कसं आहे एक संख्या 100 पेक्षा जास्त आहे आणि एक 100 पेक्षा कमी आहे. तर याचा आन्सर आपण कसं काढणार बघा. ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे पण एकदा समजल्यानंतर हे आपल्याला करता येईल. तर बघा याच्यात बघून घ्यायचं 100 पेक्षा हे कितीने कमी आहे ही 3 ने कमी आहे. ठीक आहे. आणि ही कितीने कमी किंवा ही कितीने जास्त आहे 4. ही 3 ने कमी आहे 100 पेक्षा आणि ही 100 पेक्षा 4 ने जास्त आहे. तर करायचं काय बघा इथं पण हे क्रॉस लक्षात ठेवा. म्हणजे 104 - 3 करा किंवा 97 + 4 करा तुम्हाला आन्सर तेच भेटणार. समजा आपण 104 - 3 करून बघू. 104 - 3 आपल्याला किती मिळणार 101. तर 101 आपण इथे लिहू. आता इथपर्यंत ही प्रोसेस सेम होते. आता चेंज कुठे बघा आपण काय ही संख्या कोणती लिहायचो ह्या दोघांचा गुणाकार करून आपण ही संख्या इथे लिहायचो. पण इथं काय झालंय इथे एक संख्या मायनस मध्ये आणि इथे एक संख्या प्लस मध्ये. मायनस आणि प्लसचा जर गुणाकार केला तर तो आपल्याला मायनस मध्ये भेटतो आणि इथे मी मध्ये जसं मायनस मध्ये संख्या नाही टाकू शकणार. ठीक आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल त्यासाठी ही संख्या आणण्यासाठी मला काय करावं लागेल लक्षात ठेवा. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण हे एकदा समजल्यानंतर तुम्हालाही करता येईल. मग काय करायचं ह्या ही इथली संख्या आणण्यासाठी काय करायचं इथं सरळ सरळ 100 लिहा. इथं सरळ सरळ आधी 100 लिहा. त्याच्यातून ह्या दोघांचा जो गुणाकार आहे 4 त्रिक 12. साइन 2 मिनिटं बाजूला राहू द्या. साइन 2 मिनिटं बाजूला ठेवले 4 गुणिले 3 जर केले तर मला 12 भेटते. हे 12 ह्या 100 मधून मायनस करा. या 100 मधून जर हे 100 मधून हे 12 मायनस करायचे तर तुम्हाला मिळतील 88. आणि हे 88 इथं लिहायचे. हे 88 इथं लिहायचे पण इथला जो 1 आहे त्याच्या जागी आपला येईल 0 किंवा इथली जी संख्या आली असेल त्याच्यातून फक्त 1 मायनस करायचं. मग इथं तुमचा आन्सर काय आलं 188. अजून एक उदाहरण बघू आपण. समजा 94 × 104. तर 104 आपण दुसरे घेऊ 106 घेऊ. चला इथं पण आन्सर आपण सेम काढणार तसंच. इथं बघणार आपण 100 पेक्षा किती कमी आहे -6 आणि इथं +6. ठीक आहे. मग हे क्रॉस लक्षात ठेवलंय. हे क्रॉस 106 मधून 6 मायनस करा किंवा 94 मध्ये 6 प्लस करा तर तुम्हाला किती मिळतील 100. हे 100 सरळ सरळ आपण इथं लिहू. 100 इथे लिहू. नंतर काय करायचं आपल्याला इथली संख्या काढण्यासाठी आपण आधी इथे 100 लिहून घेतली. इथं 100 लिहून घेतली. त्याच्यानंतर काय केलं फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 × 6 36. याच्यातून आपण काय केले मायनस केले. तर इथं आपल्याला मिळाले 64 आणि हे 64 आपण लिहिले इथं. आणि इथं काय चेंज करणार होतो इथं फक्त -1 करणार होतो. 100 मधून 1 गेला 99. म्हणजे आपला आन्सर याचा आन्सर काय असेल आपलं 9964. अजून एखादं उदाहरण बघू जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल.
आता 92 इंटू 108 ही कितीने कमी 92 100 पेक्षा कितीने कमी आहे 8 ने कमी आणि ही 8 ने जास्त आहे. बघा क्रॉस लक्षात ठेवा. 92 मध्ये 8 प्लस करा किंवा 108 मधून 8 मायनस करा तुम्हाला किती मिळणार 100. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण हे 100 आल्यानंतर इथं इथली संख्या काढायची इथे लिहिली आपण सरळ सरळ परत 100. त्याच्यानंतर 8 8 64 म्हणजे या दोघांचा गुणाकार 64. तो याच्यातून काय केला मायनस आपल्याला किती मिळणार इथं 36 हे आपण लिहिले इथं 36 आणि याच्यातून मायनस 1 केला आपल्याला किती मिळणार 99 म्हणजे आपला आन्सर किती असेल 9936. ठीक आहे. आता बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. अजून 2-3 वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता हे स्क्वेअर वगैरे आपण शिकलो. आता हे तर सर्व होते 100च्या जवळ. हे 100च्या जवळचे स्क्वेअर कसे काढायचे त्याचा आपण प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ते शिकलो. त्याच्यानंतर त्याची अजून ऍडव्हान्स लेवल म्हणजे कशी असते बघा. आता जसं आपण 100 बेस मानून केलं ना तसं आपण 200 बेस मानून पण करू शकतो, 300 बेस मानून पण करू शकतो, 400 बेस मानून पण करू शकतो आणि असं आपण किती पण वाढवू शकतो. तर फक्त चेंजेस एकदम मायनर चेंज आहे त्याच्यात. तो चेंज कुठं करायचा असतो बघा. समजा एक 100चं आपण एक उदाहरण घेऊ, त्याच्यानंतर 200चं एक उदाहरण घेऊ, 300चं घेऊ आणि 400चं घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की फरक कुठे येतो. ठीक आहे. आता 100च्या जवळची एक संख्या म्हणजे समजा 102चा मला स्क्वेअर करायचा होता. आता हे सर्व तुम्हाला येत असणार आहे. 102 100 पेक्षा 2 जास्त आहे म्हणजे हे 104. ठीक आहे. 104 मी इथे लिहिले आणि हे 04. ठीक आहे. तिथपर्यंत आलो. आता 200 मध्ये बघा. 200 मध्ये बेस येणार 200चा जेव्हा स्क्वेअर करणार तेव्हा बेस येणार 200. ठीक आहे. 200 बेस येणार. तर कसं करायचं कसं म्हणजे ऍक्च्युअली बेस असतो 100च पण त्याला 200 मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते शिकू. बघून घे. आता समजा इथे मी म्हटलं 202चा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. आता हा करणार कसा बघा. 200 पेक्षा किती जास्त आहे 200 पेक्षा किती जास्त आहे 2 ने म्हणजे प्लस 2 म्हणजे हे किती झाले 204. आता ही इथं इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला चेंज करायचं बघा. काय चेंज करायचं आहे इथं 100 होते म्हणून आपण इथं काही याच्याशी काही चेंज याला आपण काही चेंज करत नव्हतो. हे सरळ सरळ आपण इथं लिहित होतो बरोबर. तर इथं आपण हे असं नाही करू शकणार. इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे इथं 200 म्हणजे बेस आपला 100च्या डबल 200 ना म्हणून याला पण याची पण आपल्याला काय करावं लागेल डबल करावं. इथं इंटू आपल्याला काय करावं लागतील 2. इथे इंटू 2 करावं लागेल म्हणून तुम्हाला भेटतील इथं 408. इथे भेटतील तुम्हाला 408 आणि हे 408 तुम्हाला लिहायचे इथं आणि बस हे 2 एक्स्ट्रा होते याचा स्क्वेअर इथे लिहून टाका. हे असं तुमचं आन्सर. आता 202चा स्क्वेअर कसा करायचं ते आपण शिकलो. 300 ला पण सेम फक्त प्रोसेस कुठं होणार चेंज. इथं जिथं 2 ने मल्टिप्लाय केलं ना तिथं आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार 3. 300 म्हणून 3. 400 असेल तर 4, 500 असेल तर 5, 600 असेल 6, 700 असेल तर 7 असे आपण वाढवत चालणार. तर 400चा बघू समजा 402चा स्क्वेअर करायचा आपल्याला. प्रोसेस तशीच करणार आपण. 2 ने जास्त होता इथं झाले तुमचे 404. आता 100 पेक्षा 4 पट आहे ना 400 म्हणून इंटू इथं किती येतील इंटू इथे येतील 4 मग 4 चौक 16 म्हणजे हे 4 चौक 16 आणि इथे किती आहे 16 म्हणजे 1600 16 1616 हे काय आलं याचं मल्टिप्लिकेशन आणि हे 1616 मी लिहिणार इथं आणि हा 2चा स्क्वेअर लिहिणार 0 4. हे काय असेल आपलं आन्सर. ठीक आहे. ही त्याची ऍडव्हान्स लेवल झाली म्हणजे 100 बेस मानून आपण जे स्क्वेअर करायचो ना त्याची ही ऍडव्हान्स लेवल म्हणजे 100 मध्ये 200 300 400 500. आता तुम्ही म्हणसाल सर पण याच्यात मल्टिप्लिकेशन पण करू शकतो का आपण. हो करू शकतो. आपण जे 100च्या पुढच्या 2 संख्यांचे मल्टिप्लिकेशन 100 पेक्षा कमी असणाऱ्या 2 संख्यांचे मल्टिप्लिकेशन एक 100 पेक्षा जास्त एक 100 पेक्षा कमी अशा संख्यांचे आपण जे मल्टिप्लिकेशन शिकलो ना ते पण आपण इथे इम्प्लिमेंट करू शकतो. पण आपण चेंज कुठे करणार मित्रांनो. आता समजा उदाहरण म्हणून सांगतो. आता समजा 204 गुणिले 207 204 गुणिले 207.
आता इथं बेस किती येणार मानणार, बेस मानणार किती आपण 200. ठीक आहे, इथं पण प्रोसेस सेम. इथे किती जास्त आहे 4 आणि इथे किती जास्त आहे 7. ठीक आहे, इथे बरं इथली संख्या तर सेमच येणार ना. जर नुसतं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला विचारत असेल ना, कॅल्क्युलेशनला जर तुम्हाला असं आलं तर तुम्ही सरळ सरळ बघणार काय, फक्त 7 गुणिले 4 7 चोक 28 आणि हेच 28 तुम्हाला इथे भेटणार. हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. ऑप्शन मध्ये ज्या ऑप्शनच्या शेवटी 28 असेल ते काय आपलं असेल ना आन्सर. म्हणजे बाकीचं सॉल्व्ह करत बसणार नाही आपण, सुरुवातीला फक्त बघणार 7 चोक 28 शेवटला 28 असणार, ते आपला काय असणार आन्सर. बरं ठीक आहे, समजा अजून 2-3 ऑप्शनच्या शेवटला असेल 28 तर मग मात्र आपल्याला पूर्ण हे सॉल्व्ह करावं लागेल. मग करणार कसं बघा, मी काय सांगितलं होतं हे क्रॉस लक्षात ठेवा. फक्त 204 अधिक 7 करा किंवा 207 अधिक 4 करा तर मिळणार किती तुम्हाला 211. 211 आणि इथं चेंज करावं लागणार का, आपण काय करतो 100च्या वेळेस हे सरळ सरळ इथं घ्यायचं. तर इथं 200 असल्यामुळे याला इंटू किती करावं लागणार 2. म्हणजे याला जर मी इंटू 2 केले तर तुम्हाला किती भेटणार 422. 422 आणि हे काय असेल तुमचं आन्सर. तर हे 28 कसे आले ते माहिती ना, या दोघांचा गुणाकार 7 चोक 28 ते सरळ सरळ लिहिले. आणि असं चेंज कुठं कुठं होत जाईल, 400च्या जवळ 500च्या जवळ 600च्या जवळ. आता याचे लिमिटेशन्स काय बघा. आता याचे मल्टिप्लिकेशन असं कधीच नाही होणार. एक संख्या 100 बेस म्हणून वापरली आणि एक तुम्ही 200 बेस म्हणजे बेस म्हणून वापरली. दोन्ही वेळेस बेस सेमच पाहिजे तरच हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येते. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. आता हे आपण 100च्या जवळच्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. 100 बेस मानून स्क्वेअर कसे करता येतील, त्यांचं मल्टिप्लिकेशन करता येईल. 100चे अजून 200 300 400 असे बेस मानून कसं करता येईल ते एक बघितलं. आता दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची म्हणजे 50च्या जवळ. जनरली कॅल्क्युलेशनला 50च्या जवळच बेस वगैरे येतात, त्याचे स्क्वेअर कसे करायचे ते शिकूया. पण त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, ती जनरली सर्वांना माहित असते पण मग जरी नसेल तर ही 2 मिनिटात मी समजून सांगतो. तर गोष्ट काय आहे, एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्यांचा स्क्वेअर कसा करायचा. जनरली हे बऱ्याच लोकांना माहिती असेल पण जरी नसेल तर मग शिकूया. समजा 15 25 35 45 50 सॉरी 55. ठीक आहे, आता ह्या संख्यांचे स्क्वेअर कसे करायचे असतात बघा. जेव्हा एकक स्थानी 5 असेल आणि त्याचा स्क्वेअर करायचा असेल ना तर जास्त विचार नाही करायचा. 5च्या खाली सरळ सरळ 25 लिहून टाका. 5च्या खाली सरळ सरळ 25 लिहून टाका. उरलेली जी संख्या असेल ना, आता उरलेली संख्या येते किती 1, तिच्या पुढची संख्या 1 च्या पुढची संख्या 2, 1 च्या पुढची संख्या 2, या दोघांचं फक्त मल्टिप्लिकेशन करा. 2 गुणिले 2 हे असेल तुमचं आन्सर. इथं पण तसंच 25 चा स्क्वेअर करायचा, 5 दिसला इथं 25 लिहून टाकले. 2 च्या पुढची संख्या 3, 3 दुने 6 हे असेल तुमचं आन्सर. इथं 5 च्या खाली 25 लिहिले, 3 च्या पुढची संख्या 4 या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 हे असेल तुमचं आन्सर. याच्यात पण तसंच 5 च्या खाली 25 लिहिले, 4 च्या पुढची संख्या 5 या दोघांचा गुणाकार 20 आन्सर. आता इथं पण सेम 5 च्या पुढची संख्या 6 आणि याचा आन्सर. हे आता जनरली सगळ्यांना समजलं असं. समजा थोडी मोठी संख्या बघू, समजा 105. याला पण तेच 5 च्या खाली सरळ सरळ 25 लिहिले, उरलेली संख्या 10, 10 च्या पुढची संख्या 11 बरोबर. 10 च्या पुढची संख्या 11 मग 10 गुणिले 11 110 आणि हा तुमचं आन्सर. इथपर्यंत आले सगळं. ही एक छोटी गोष्ट आहे, तुम्हाला काय माहिती पाहिजे. आता आपण शिकूया 50 बेस मानून. 50 बेस मानून संख्यांचा स्क्वेअर कसा करायचा. आता 50 बेस मानून आपण स्क्वेअर कोणत्या संख्यांचा करू शकतो. 50 बेस मानून आपण 25 ते 75 या संख्यांचा स्क्वेअर करू शकतो. तसं जास्त पण करू शकतो पण जेवढे आपले स्क्वेअर पार्ट असतील ना तेवढे आपण तिथे इम्प्लिमेंट करणार. बघा कसं. आता इथं 50 बेस मानतोय ना, बेस कसा मानायचा बघा. आपल्याला आधी 50 चा स्क्वेअर काढता आला पाहिजे. आता ही गोष्ट तर आपल्याला माहिती असेल ना, जेव्हा एकक स्थानी 0 असेल, जेव्हा एकक स्थानी 0 असतो तेव्हा त्या संख्येचा स्क्वेअर कसा करतो रे आपण. या शून्याच्या जागी 2 शून्य लिहितो आणि उरलेल्या संख्येचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 समजा 20. आता 20 चा स्क्वेअर कसा करणार. शून्याच्या जागी 2 आणि 2 चा स्क्वेअर 400. मग तसाच 50 चा स्क्वेअर मला कसा करता येईल. हे 0 2 आणि 5 चा स्क्वेअर 25 हे असं तुमचं
50 चा स्क्वेअर किती झाला 2500. तर हेच मला इथं सांगा फक्त 50 बेस मानल्यानंतर 50 चा जो स्क्वेअर आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 50 चा स्क्वेअर आपण आताच काढला तो किती होता 2500. आता हे 2500 आपल्या कामाचे नाही, आपले फक्त कामाचे हे 25. हे पुढचे 2 शून्य आपल्या कामाचे नाही. ठीक आहे. तर आता स्क्वेअर 50 च्या जवळच्या संख्यांचा स्क्वेअर करायचा कसा बघा. उदाहरण बघू, एकदम पटकन लक्षात येणार तुमच्या. अगदी सोपी मेथड आहे. समजा मी म्हटलं 54 चा मला स्क्वेअर करायचा आहे. तर इथं काय करायचं बघा, बघून घ्यायचं 50 पेक्षा किती जास्त आहे. इथं किती जास्त आहे 4. ठीक आहे. इथे किती जास्त आहे 4. आन्सर आपण ह्याच काढणार. तर 100 जेव्हा बेस मानून आपण वर्ग करत होतो त्यावेळेस आपण काय करायचं, हे एक्स्ट्रा आलेली संख्या आपण त्याच संख्येत मिळवत होतो, बरोबर ना. तर इथं चेंज काय करणार, ही जी एक्स्ट्रा आलेली संख्या आहे ही ह्या संख्येत न मिळवता ही आपण मिळवणार 25 मध्ये, बरोबर. ही संख्या एक्स्ट्रा आलेली आपण कशात मिळवणार 25 मध्ये. 54 मध्ये मिळवणार का नाही. ठीक. मग ही 4 मी ऍड केले 25 मध्ये तर मला किती मिळाले 29. हे लिहिले 29 इथं. बस 4 चा स्क्वेअर 16. हे असेल आपलं आन्सर. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू. समजा मी म्हटलं तुम्हाला मला 59 चा स्क्वेअर करायचा. 59 चा स्क्वेअर करायचा, मी काढणार तसंच. 50 पेक्षा किती जास्त आहे रे 9. या 9 चा स्क्वेअर मी सरळ सरळ इथे लिहून टाकला. 9 9 81. ठीक आहे. नंतर हे 9 जे एक्स्ट्रा आहे ते मी कशात मिळवणार 25 मध्ये. 25 अधिक 9 किती होणार माझे 34. आणि माझा आन्सर काय असेल 34 81. समजते मित्रांनो. अजून आता हे 50 पेक्षा जास्त होते. आता 50 पेक्षा कमी जर एखादी संख्या असेल तर कसं करायचं बघा. समजा 48 चा स्क्वेअर काढायचा असेल, प्रोसेस तीच. 50 पेक्षा किती कमी आहे 2. आता हे 2 मी कशातून मायनस करणार आहे 48 मधून करणार का नाही. मी कशातून मायनस करणार 25 मधून. मग 25 मधून 2 मायनस केल्यानंतर मला किती मिळाले 23. इथपर्यंत आले. 25 मधून 2 मायनस केले मला मिळाले 23. ठीक. आणि इथं काय लिहायचं मी याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. मग मी इथं लिहिणार 0 4. म्हणजे माझा आन्सर काय असेल 23 0 4. अजून एखादं उदाहरण बघू. समजा 42 चा स्क्वेअर. आन्सर आपण असंच काढणार. 50 पेक्षा किती कमी रे 8. आता हे 8 मी मायनस कशातून करणार 25 मधून. 25 मधून मी जेव्हा 8 मायनस करतो तर मला किती मिळतात 17. हे 17 लिहिले आणि 8 चा स्क्वेअर लिहिला मी इथं 8 8 64. 17 64 हे काय म्हणायचं असेल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला सिम्प्लिफिकेशनचा पार्ट 1 होता. पार्ट 1 मध्ये आपण शिकलो 100 च्या जवळील संख्यांचे स्क्वेअर कसे करायचे, 50 च्या जवळील संख्यांचे स्क्वेअर कसे करायचे, 100 च्या जवळील संख्यांचा गुणाकार कसा करायचा 100 बेस म्हणून. त्याच्यानंतर बेस कसे वाढवायचे 200 300 400 500 कितीही बेस वाढवू शकतो आपण. तो कसा वाढवायचा, तो वाढवल्यानंतर गुणाकार कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण शिकलोय. ठीक आहे. पार्ट 2 मध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो स्क्वेअर रूट कसे काढायचे, स्क्वेअर रूट कसे काढायचे, क्यूब रूट कसे काढायचे. या दोनही गोष्टी इतक्या सहज पद्धतीने शिकूया की जेणेकरून आपला आन्सर जे ते 15 सेकंदात आपला आन्सर आला पाहिजे. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट शिकणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.